नमस्कार मंडळी, मी निकिता. आज आपण बनवणार आहोत सॉफ्ट फ्लफी इडल्या आणि परफेक्ट हॉटेल स्टाईल सांबार आणि चटणी. ही रेसिपी अगदी सोपी आहे. आपण बिगिनर असाल आणि ही रेसिपी जर स्टेप बाय स्टेप फॉलो केली तर तुम्हाला नक्की जमणार आहे. चला तर मग सुरू करूया. आधी सुरुवातीला इडलीचं बॅटर तयार करूया. इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. हे दोन्ही मिश्रण आपल्याला स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, कारण त्याच्यावर खूप सारी पावडर असते. हे स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून झाल्यानंतर ह्याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे साधारणतः 8 तास, किंवा तुम्ही ओव्हरनाईट देखील भिजवत ठेवू शकता. इथं मी हे ओव्हरनाईट भिजत ठेवलेलं होतं. आणि डाळ आणि तांदळामध्ये आपल्याला 1 चमचा मेथीदाणे देखील टाकायचं आहे. याने फर्मेंट व्हायला खूप छान मदत होते. ते रात्रभर मी हे भिजत ठेवलेलं आहे आणि सकाळी हे वाटून घ्यायच्या आधी ह्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पोहे टाकायचे आहेत. पोहे टाकून झाल्यानंतर आपण हे चांगलं वाटून घेऊया. बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पूर्ण ते वाटून झाल्यानंतर त्याला एकसारखं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला जेव्हा हे बॅटर 7 ते 8 तास फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे. ते मी फर्मेंट व्हायला ठेवलं आहे. आणि आता आपण इथं पहिले सांबार करून घेऊया. तर सांबारसाठी मी घेतलेला आहे शेवगा, भोपळा, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता, कांदा आणि जे काही तुमच्याकडे जर अवेलेबल व्हेजिटेबल्स असतात तर तेही तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. इथे मी एका पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे. त्यात मोहरी टाकले. मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि जिरे टाकणार आहोत. जिरे छान फुलू द्यायचे. जिरे छान फुलले की आपण त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत. आलं लसणाची पेस्ट थोडीशी लालसर झाली की त्याच्यामध्ये कांदा घालूया. कांदा पण छान परतून घेऊया. थोडासा तांबूस होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला की आपण त्याच्यामध्ये टमॅटो घालूया. टमॅटोही छान परतायचा. टमॅटो थोडा मऊसर झाला की आपण त्याच्यामध्ये शेवगा टाकूया. शेवगा मी आधी थोडा गरम पाण्यातून काढला होता आणि तो थोडा अर्धा कच्चा होता, म्हणून मग मी आधी थोडासा कांदा आणि टमॅटोमध्ये ते वाफून घेते आहे. ते वाफून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया हळद, हिंग. आणि हळद हिंग घालून छान परतून घ्यायचं एकसारखं. मग आपण त्यात लाल तिखट घालणार आहोत. लाल तिखट घातल्यानंतर ते छान एकसारखं आपण परत परतून घेणार आहोत. थोडे थोडे मसाले टाकले की भाज्या थोड्याशा हलवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ते सगळे मसाले पूर्ण भाजीला एकसारखे लागतात. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये आमसूल टाकलेलं आहे आणि 1 चमचा सांबार पावडर देखील टाकलेली आहे. सांबार पावडर टाकल्यानंतर सांबारला एक खूप छान टेस्ट येते. सो हे सगळं मिश्रण एकत्र करून त्यात मी थोडंसं पाणी घालून हे शेवगा थोडासा वाफवून घेणार आहे, जेणेकरून तो आपल्याला कच्चा लागणार नाही. तुम्ही बघू शकता किती छान स्टीम आलेली आहे. आपला शेवगाही छान वाफलेला आहे. शेवगा वाफून झाला की आपण त्याच्यामध्ये भोपळा घालणार आहोत. भोपळा मी आधी नव्हता टाकला, कारण भोपळा हा खूप पटकन शिजतो आणि मग त्याचा गाळ होऊ शकतो. सो भोपळा हा थोडा नंतर घालायचा. भोपळा घालून झाला की थोडा आपण अजून वाफवून घेऊ. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालूया. मीठ घालून झालं की परत 2 मिनटं झाकण ठेवून ते वाफवून घेतलं होतं. ते वाफवून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये आता डाळ घालणार आहे. डाळ मी ऑलरेडी शिजवून घेतली होती. तुम्ही तुरीची आणि लाल डाळ अशा दोन्ही मिक्स डाळी देखील घेऊ शकता. मी इथं फक्त तुरीची डाळ घेतली होती. हे झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालून सांबार एक 10 मिनटं उकळून घेणार आहोत. आणि आपण ऑलरेडी मीठ टाकलं होतं, त्यामुळे त्या अकॉर्डिंग आपण परत त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. सांबार आपण एकसारखं हलवून घेऊया. सांबार थोडं हलवून झालं की बघा किती छान उकळी आली आहे. एक उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालूया आणि परत सांबार एक 5 ते 10 मिनटं उकळत ठेवूया. आता आपण इडली बनवायला घेऊ. त्यासाठी मी स्टीमर घेतले. त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पाणी थोडा वेळ गरम होऊ द्या. तोपर्यंत आपण हे बॅटर बघू शकता. याला 7 ते 8 तास झालेत. पण आता वातावरण सध्या खूप थंड आहे, त्यामुळे बॅटर खूप जास्त फुललेलं नाही आहे. तर काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा इनो टाकलेला आहे आणि इनो टाकल्यावरती तुम्ही त्याच्यावर थोडं गरम पाणी सोडू शकता. त्याने आपल्या इडल्या खूप छान फ्लफी होतात. आणि इडलीचं जे पात्र आहे त्याला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून इडल्या पटकन निघतात. इडली आपण 15 मिनटं स्टीम करून घेऊया. त्याच्यानंतर आपण बनवूया चटणी. चटणीसाठी मी घेतलेलं आहे खोबरं, पंढरपुरी डाळ, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडीशी साखर, जिरे आणि चवीनुसार मीठ. हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये छान बारीक करूया.
तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान बारीक झालेलं आहे, पण चटणी मला थोडीशी पातळ करायची आहे. सो म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे. पाणी घालून परत आपण हे छान वाटून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त अशी बारीक आणि थोडी पातळ चटणी ही झालेली आहे. तर चटणी तर आपली रेडी आहे, पण त्याला चव येण्यासाठी मी थोडा मोहरीचा तडका देणार आहे. तर मी एका कढल्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की आपण ती आपल्या चटणीवर सोडूया. सो आपली परफेक्ट चटणी ही रेडी आहे. सो चटणी तर रेडी झाली आहे आणि आपल्या इडल्या पण खूप छान फ्लफी झाल्या आहेत. सो इडली, चटणी आणि सांबार ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.